सांगलीच्या आष्ट्यात ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मविया कार्यकर्त्यांचा गोंधळ। मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठिय्या। जयंत पाटीलही पोहोचले। पोलिसवाला मारते मागे कार्यक्रम ठेवून त्याला काय अधिकार? हा तू त्याला पहिले हाय का तो खराब बोगस पकडणं पहिले। पोलिसांवर बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, तर बोगस मतदाराला पळवून लावल्यानंतरही गायकवाडांकडून मुलाची पाठराखण। गद्दारांचा बुडबुडा फुटला। आता आपसात बाचाबाची। महायुतीतल्या वादावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर एकनाथ शिंदेंच्या बॅनरवरूनही टोलेबाजी। मुंबईतल्या मतदार याद्यांबाबत धक्कादायक माहिती समोर। यादीत दुबार नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं। मुंबईत तब्बल 4,33,000 नावं, एकापेक्षा जास्त। पुण्यातल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक। पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा आरोप, तर प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची अंजली दमानी यांची मागणी। राज ठाकरेंनी निवासस्थानी जाऊन घेतली संजय राऊतांची भेट। राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, तर मुख्यमंत्री आणि राऊतांची एका लग्न समारंभात भेट। दोघांमध्ये 20 मिनिट चर्चा। केंद्रीय मंत्र्यांचा दावा चुकीचा ठरवणारी राज्य सरकारची पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती। शेतकऱ्यांच्या पॅकेजसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणारे 2 पत्र समोर। पहिलं पत्र 27 नोव्हेंबरला आणि दुसरं पत्र 2 डिसेंबरला। केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर। महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीबाबतचा प्रस्ताव पाठवला। 27 तारखेला मदतीबाबत प्रस्ताव पाठवल्याची माहिती। आणि छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांसोबत मोठी चकमकीत 5 माओवादी ठार। माओवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद।